मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा भाग म्हणजे 24 मार्च या तारखेचा भाग आपण पाहतोय. तर प्रेक्षकांनो, या भागामध्ये अतिशय धमाल मस्ती मनोरंजन दाखवलेलं आहे. इथे बघा, सुरुवातीला पार्थ आणि काव्याचे लुटुपुटूचे भांडणं दाखवलेले आहेत, परंतु बघायला खरंच खूप मजा येते. आणि इथे बघा, पार्थ म्हणतोय की काव्या, काहीही करून तुम्हाला गाडी शिकलीच पाहिजे. आणि त्यावेळेस इथे काव्या म्हणते की नाही हो पार्थ, मला खूप भीती वाटते. असं म्हटल्यानंतर पार्थ खाली बसतो आणि म्हणतो, काव्या, तुम्हाला माझ्या प्रेमात पडायच्या अगोदर, आपला संसार सुरू करायच्या अगोदर देखील भीती वाटतच होती ना, पण आता गाडी आली की रुळावर. असं म्हटल्यावर इथे काव्यामध्ये, काय अहो, कुठलाही विषय कुठं पण जोडताय. असं म्हटल्यावर तो म्हणतो की नाही, मग आता तू ही गाडी शिकाल आणि रस्त्यावर तुम्ही तुमची गाडी चालवालच, असं भिवून कसं चालेल. असं म्हटल्यावर इथे तो म्हणतो की जर त्या दिवशी श्रीखंड बनवताना मीही निगेटिव्ह विचार केला असता आणि मी म्हटलं असतं की श्रीखंड बनवताना अचानक गॅसचा स्फोट झाला तर, किंवा त्या दिवशी तुम्ही ती हॉकी स्टिक्स तुमच्या डोक्यात घालून घेतली, तीच तुमच्या ऐवजी माझ्या डोक्यात लागली असती आणि मी जर तुमच्या मांडीवर माझा प्राण सोडून दिला असता तर, असं बोलून जर तर चांगलं नसतं हो काव्या. आणि तुम्ही असं म्हणताय की गाडी चालवताना मी कोणाला ठोकलं तर हे विसरा, आणि अतिशय कॉन्फिडन्सनं जर तुम्ही गाडी चालवायला लागलात तर तुम्ही गाडी नक्की शिकाल. आता प्रेक्षकांनो, इथे मी तुमच्या मांडीवर प्राण सोडेल असं बोलल्यानंतर काव्याला बघा खूप राग येतो आणि काव्या पार्थच्या सनकन कानाखाली वाजवते. त्यावेळेस पार्थ हा खाली बसतो आणि म्हणतो की काय अहो, काय करताय काव्या. असं म्हटल्यावर काव्या म्हणते की म्हणजे तुम्ही काहीही बोलाल, कुठलंही काहीही जोडाल आणि मी कसं काय सहन करू, आणि मी बरं तुम्हाला कशी काय होऊ देईल. आणि त्यावेळेस तो म्हणतो की मग मला तिथे काही झालं असतं. त्यावेळेस काव्य म्हणते की मग मी तुम्हाला घेऊन गेलेच असते की. त्यावेळेस पार्थ म्हणतो की कसं. तेव्हा ती म्हणते की मी गाडीमध्ये घेऊन गेले असते. आणि त्यावेळेस मग पार्थ म्हणतो की मग तुम्हाला गाडी चालवायला यायला पाहिजे ना. तेव्हा काव्या म्हणते की हो, मी शिकेन गाडी. असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणतो की दॅट्स लाईक गुड गर्ल. असं म्हणून तिला म्हणतो की आता आपण उद्यापासूनच गाडी शिकायला स्टार्ट करूया. असं म्हटल्यावर परत तिचा चेहरा हिरमुसतो आणि तिच्या चेहऱ्यावर जी गाडी शिकण्याची भीती आहे ती स्पष्ट दिसते. पण नवऱ्यासाठी ती गाडी शिकायला तयार होते. आता इथे बघा, या दोघांचं इथे पार्थला मारून झाल्यानंतर ती पार्थच्या मांडीवर येऊन बसते आणि पार्थ तिला म्हणतो की हात कभी छोडना नाही आणि साथ कभी छोडना नाही. असं म्हटल्यानंतर तीही थोडीशी स्माईल करते आणि त्यावेळेस ती पार्थला विचारते की पार्थ, तुम्ही कशी काय गाडी शिकला होता हो, तुम्हाला कोणी गाडी शिकवली होती. मग यावेळेस पार्थ जशी गाडी शिकला होता किंवा कोणाकडून गाडी शिकला होता ही पूर्ण स्टोरी ते काव्याला तो ऐकवत असतो. आता प्रेक्षकांनो, इथे बघा, जीवा हा छोटं बेबी झालेला आहे आणि त्याने काजळाचा टिका वगैरे लावलेला आहे, अंगठा देखील छोट्या बाळासारखा तोंडात घातलेला आहे. आणि त्यावेळेस नंदिनी त्याच्याकडे बघून जोरजोरात हसते आणि त्याच्या तोंडातून अंगठा बाहेर काढते. त्यावेळेस हे छोटं बेबी जे आहे जोरजोरात हातपाय आपटून रडायला लागतं आणि मग त्यावेळेस लगेच नंदिनी त्याचा अंगठा परत त्याच्या तोंडात घालते आणि लगेच ते बाळ शांत होतं. खरंच जीवा खूप मस्करी करतो आणि खरंच त्याचं ना जे कॅरेक्टर आहे ते खरंच खूप छान, एकदम फ्रीली असं कॅरेक्टर या मालिकेमध्ये दाखवलेलं आहे बघा प्रेक्षकांनो. आणि आता इथे नंदिनीला हे बघून खरंच खूप भारी फिलिंग येतं आणि आपलं छोटं बेबी आल्यानंतरही असंच करल असा विचार जो आहे तो तिच्या मनात येतो. आणि त्यावेळेस इथे जीवा हा छोटा बेबी जो आहे तो गालावर नंदिनीचं चुंबन पाहिजे असल्यामुळे तो अजून रडायला लागतो. आणि त्यावेळेस मग लगेच नंदिनी त्याला जवळ घेऊन त्याच्या गालावरती चुंबन देते आणि त्यावेळेस परत तो अजून दुसरा गाल पुढे करतो आणि त्यावेळेस नंदिनी एक फटका त्याच्या गालावर देते आणि त्यावेळेस मग हे छोटं बेबी जे आहे ते परत आणि जोरजोरात रडायला लागतं. मग त्यावेळेस नंदिनी त्याला जवळ घेते आणि त्याला परत आणि चुंबन देते आणि त्याला आपल्या कुशीमध्ये घेते, अगदी छोट्या बेबीसारखं. खरंच हे जोडी बघायला खूप भारी वाटते आणि यांचं प्रेम, यांचा रोमांस जे आहे तो खरंच अप्रतिम. असं बघायला, ही मालिका बघायला सर्वांनाच आवडते. प्रेक्षकांना, तुम्हाला ही मालिका आवडते का नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर आता इकडे बघा, रम्या मॅडम ऑफिसला जाण्यासाठी रेडी झालेल्या आहेत, तयार झालेल्या आहेत. लाली लिपस्टिक लावणं त्यांची चालू आहे आणि त्याच वेळेस वसुंधरा तिथे येते आणि वसुंधरा आल्यानंतर इथे सोफ्यावर वसुंधरा बसते आणि तिच्याबरोबर लगेच रम्या देखील तिथे बसते. मग त्यावेळेस
वसुंधरा म्हणते की काय गं रम्या, एवढं सकाळ सकाळी आवरून कुठे चालली आहेस? मग यावेळेस रम्या म्हणते की काय नाही अगं, पार्थचा मला मेसेज आला होता की मला यायला थोडासा लेट होणार आहे आणि त्यामुळे मग मी आवरती आणि मला लवकर ऑफिसला जायचं आहे असं सांगितल्यानंतर वसुंधरा म्हणते काय गं पण लेट का होणार आहे, त्याला विचारलेस का? बरं जाऊ दे, तो तुझ्याशी आता कुठं सगळ्या गोष्टी शेअर करतो असं म्हटल्यानंतर मग रम्या म्हणते नाही, तो काही शेअर करत नाही, परंतु त्याची तात्पुरती बायको आहे की ती माझ्याशी सर्व काही सांगते असं म्हटल्यानंतर वसुंधरा म्हणते काय मस्त सुंदर टायटल दिलंस ग, त्याची तात्पुरती बायको. खरंच ऐकायला खूप भारी वाटलं. आणि रम्या आपण याच्यावर ना एक नाटकच काढूयात, त्याची तात्पुरती बायको. ऐकायला किती भारी वाटेल ना ग असं म्हटल्यानंतर रम्या जोरात हसायला लागते आणि म्हणते आई तू पण ना काहीही बोलतेस, काहीही सांगतेस असं म्हटल्यानंतर बरं वसुंधरा म्हणते की बरं जाऊ दे, तुझं चालू दे, आता मी ना खाली जाते, मला खूप भूक लागली आहे, मी ना पटकन नाश्ता करते. आणि हो काय गं, मग त्याच्या तात्पुरत्या बायकोने काय सांगितलं तुला, का लेट होणार आहे असं म्हटल्यानंतर मग ती सांगते की काय आहे, पार्थ आज तिला गाडी शिकवणार आहे आणि त्यामुळे त्याला ऑफिसला यायला लेट होणार आहे. मग वसुंधरा म्हणते काय बाई, काय चाललं हिचं काही कळतच नाही. आणि त्यावेळेस इथे रम्या म्हणते की आई तिनं ना मला थोडं विश्वासानं सांगितलं, विश्वासात घेऊन सांगितले, त्यामुळं प्लीज तू कोणालाही खाली सांगू नकोस असं म्हटल्यानंतर वसुंधरा म्हणते बरं हो, नाही गं बाई, मी कोणालाही काहीही सांगत नाही. बरं ते जाऊ दे, मला सांगते विजयीचे घरचे कधी येणार आहेत तसं मला कळव. आणि मी मालिनीला तर घोळात घेतलंच आहे, तसंच विक्रमलाही मला सांगायला पाहिजे की कोणत्या टायमिंगला ते विजयच्या घरचे येणार आहेत आणि मी तसं विक्रमला देखील कळवते. मग जेव्हा ती पाहुणे येतील तेव्हा सगळेजण आपले घरात असू असं इथे वसुंधरा ही रम्याला विचारत असते. मग त्यावेळेस रम्या म्हणते की हो ठीक आहे, मला कळालं की मी तुला लगेच कळवते. आणि त्यावेळेस ती वसुंधरा म्हणते की बरं चल, मला ना खूप भूक लागली, मी आता निघते. वसुंधरा गेल्यानंतर रम्या इथे तिचा आवरत असते आणि तेवढ्यातच तिला एक अननोन नंबरवरून मेसेज आलेला असतो आणि तो मेसेज असतो विजयचा. आणि बघा प्रेक्षकांनो, हिने होणाऱ्या नवऱ्याचा विजयचा नंबर देखील सेव्ह केलेला नसतो आणि मग त्या मेसेजमध्ये व्हॉइस मेसेज त्या विजयने पाठवलेला असतो आणि त्या व्हॉइस मेसेजमध्ये असं लिहिलेलं असतं की काय मिसेस मतकरी, माझा अजून नंबर सेव्ह केलेला नाही आहे वाटतं, असा इथे विजयचा मेसेज आलेला असतो. आणि मग त्यावेळेस ही पटकन तो मेसेज कट करते आणि लगेच विचार करते की काय विजयचा मेसेज आला, म्हणजे असं तिला वाईट वाटतं की त्याचा मेसेज आला आहे आणि त्यांनी माझ्याशी बोलावंही नाही आणि त्यांनी माझ्या समोरही येऊ नये, त्यांनी फक्त माझा पॅद म्हणून त्याचा वापर करायचा हिने ठरवलेलं असतं, पण तो बिचारा हिच्या पूर्णपणे घोळात फसलेला आहे. मग आता यावेळेस रम्या विचार करते की मग मी त्याला काय बोलू आणि मग त्यावेळेस ती त्याला व्हॉइस मेसेजला रिप्लाय देते आणि तीही त्याच्याशी बोलते की सॉरी मी गडबडीमध्ये नाव वाचलं नाही आणि हाय मिस्टर मतकरी, गुड मॉर्निंग, असा म्हणजे एकदम प्रेमानं बोलल्यासारखा मेसेजही त्याला रिप्लाय पाठवत असते. आणि मग लगेचच ते मेसेज पाठवून झाल्यानंतर लगेचच तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव जे आहेत ते लगेच चेंज होतात आणि रागामध्ये ती बोलत असते की मिसेस मतकरी म्हणे, माय फूट मिसेस मतकरी, मला तर फक्त मिसेस देशमुखच व्हायचं आहे. म्हणजे असा रम्याचा डोक्यात विचार असतो की मी झाले तर फक्त पार्थचीच होणार आहे, नाहीतर कोणाचीही होणार नाही, असं हिने जे मनात अगदी कोरून घेतलेलं असतं. आणि पुढं कितीही चांगला माणूस आला तरीही तिचं प्रेम काही पार्थवरचं कमी होणार नसतं. आणि काव्याच्या बाबतीत हिच्या डोक्यामध्ये खूप जबरदस्त असा प्लॅन शिजत असतो बघा. आणि ती बिचारी काव्या पूर्ण विश्वासाने हिला सर्व काही गोष्टी सांगत असते. आता प्रेक्षकांनो बघा, वसुंधरा ही खाली आलेली आहे आणि ती तेव्हा मिथुनला विचारते की काय रे, इथं टेबलवर नाश्ता नाही, तिथं ओट्यावर देखील नाश्ता नाही आहे, म्हणजे नाश्ता कोणी केलाच नाही आहे. आणि ह्या सासू सुना तिघीजणी गेल्या कुठे? त्यावेळेस मिथुन म्हणतो की मला नाही माहिती आहे, हे मी बघ कलिंगड खातोय, तुला खायचं आहे, तुम्हाला खायचं आहे का, असं म्हटल्यानंतर वसुंधरा म्हणते गप रे, तू माझी चेष्टा करू नको, मला खूप भूक लागली आणि ह्या कुठे तुला माहिती आहे का? त्यावेळेस तो म्हणतो की नाही माहिती. आणि त्यावेळेस ती म्हणते की नाश्ता म्हणजे कलिंगड नाही रे, मला नाश्ता पाहिजे, आणि नाश्ता म्हणजे पोहे, उपीट, थालीपीठ म्हणल्यावर लगेच मिथुन हातावर हात मारतो आणि तिला टाळी देतो आणि म्हणतो हा थालीपीठ, हा शब्द मी माझ्या कोड्यासाठी शोधत होतो आणि हा शब्द मला आठवतच नव्हता. बरं झालं वसुंधरा ताई, तुम्ही हा शब्द आठवून दिलात. मग त्यावेळेस वसुंधरा चिडते आणि त्यावेळेस ती म्हणते की माझी चेष्टा करतोयस, माझी मस्करी करतोयस, हे बघ माझ्या नादाला लागू नको.
मग तेव्हा मिथून म्हणतो की एवढं काय झालं, मग तुम्ही जावा की आणि करा नाश्ता. मग यावेळेस वसुंधरा म्हणते की तू मला आजपर्यंत कधी नाश्ता करताना बघितलंयस, मला नाश्ता बनवायला तरी येतो का? त्यावेळेस मिथून म्हणतो की हां, नाश्ता बनवायला येत नसेल, तुम्हाला फक्त माणसं बनवायला जमतात. असं म्हटल्यानंतर इथे वसुंधरा भयंकर चिडते आणि ती म्हणते हे बघ मिथून, तू माझ्या नादाला लागू नकोस, जाऊ दे, तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाही. आणि मग बघा त्यावेळेस ती ते नंदिनीला, काव्याला, मानिनीला आवाज देत असते जोरजोरात, मानिनी कुठे आहेत अगं तुम्ही, असं करून आरडाओरडा करत असते, पण त्यावेळेस कोणीही खाली येत नाही. आता इकडे बघा पार्थ हा आपल्या बायकोला काव्याला घेऊन गाडी शिकवायला घेऊन आलेला आहे आणि तो म्हणतो ढणटडण असं करून समोर जी 4 व्हीलर आहे त्याच्याकडे बोट करून दाखवतो. आणि त्यावेळेस इथे काव्या म्हणते की अहो पार्थ, एवढी छोटीशी गाडी कशाला आणली, डायरेक्ट तुम्ही मला ट्रकच शिकवायचा की. असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणतो की छोटी मोठी जी काही असेल ही तीच गाडी आहे असं तिला सांगतो. आणि त्यावेळेस ती खूप घाबरलेली असते, म्हणते पार्थ मला खरंच खूप भीती वाटते. आणि त्यावेळेस ती म्हणते की ते तुमच्याही पायाखाली ब्रेक असेल आणि माझ्याही पायाखाली ब्रेक असेल, म्हणजे असं असतं ना की मालक आणि चालक दोघांच्याही पायाखाली ब्रेक असतो. त्यावेळेस इथे पार्थ म्हणतो की असं काही नाही, या गाडीचा मालकही तुम्हीच आहात आणि या गाडीचा पालकही तुम्हीच आहात, मी फक्त इथे बालक आहे. असं म्हटल्यानंतर मग काव्या म्हणते की अहो पार्थ, या केसमध्ये मी बालक बिलक काही नाही आहे, मी बालक आहे आणि तुम्ही माझे पालक आहात, आणि त्यामुळं प्लीज मला सर्व गोष्टी काही सांगा आणि तुम्हीच माझ्याबरोबर बसा, कारण मी एकटी काही गाडी का चालवायला शिकणार नाही. पण त्यावेळेस पार्थ म्हणतो की मी बसेल की, मी फक्त साईडच्या सीटवर बसेल, तुम्हाला इंस्ट्रक्शन देईल आणि तुम्ही तुमची गाडी चालवायची. असं म्हटल्यावर तो इथून बघा काव्याला ओढून गाडीमध्ये बसवण्यासाठी घेऊन जातो. पण त्यावेळेस ती म्हणते की नाही प्लीज पार्थ, या केसमध्ये ना मी फक्त बालक आहे आणि तुम्ही माझी पालक आहात, प्लीज मला असं करू नका आणि मला नाही शिकायची आहे गाडी. असं म्हटल्यानंतर पार्थ जबरदस्तीने तिला घेऊन जातो आणि त्या 4 व्हीलरमध्ये नेऊन बघा बसवतो. आणि बघा काव्या ही ड्रायव्हर सीटवर बसलेली असते, पार्थ हा साईडच्या सीटवर बसलेला असतो. आणि त्यावेळेस पार्थ जोरात म्हणतो की गणपती बाप्पा, आणि ही बिचारी कोमेजलेल्या आवाजात मोरया असं म्हणून चुपचाप बसते. आणि त्यावेळेस पार्थ हा तिला सर्व काही इंस्ट्रक्शन देत असतो आणि ती चुपचाप ऐकत असते. आणि त्यावेळेस तो म्हणतो की मी आता लगेच तुमची परीक्षाही घेईल आणि मग नंतरच गाडी शिकवायला चालवायला सांगेन. मग यावेळेस बघा त्यावेळेस तो सांगतो की सुरुवातीला काय करायचं माहिती आहे, सुरुवातीला कशावर फोकस करायचा. त्यावेळेस काव्या म्हणते की रस्त्यावर. ते म्हणतो पूर्ण रांग, सुरुवातीला आपलं जे वायपर कुठे किंवा हेडलाईट कुठे हे सर्व गोष्टी माहीत घ्यायच्या, आपलं सीट व्यवस्थित आहे का ते बघून घ्यायचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सीट बेल्ट लावून घ्यायचा. आता बघा इथे सीट बेल्ट लावण्यासाठी काव्या ट्राय करत असते पण तिला काही सीट बेल्ट लागत नाही. मग त्यावेळेस पार्थ सीट बेल्ट लावण्यासाठी समोर येतो आणि लगेच पटकन तिच्या गालाचे चुंबन घेतो. मग त्यावेळेस काव्या खूप चिडलेली असते, ती आधीच खूप वैतागली आणि त्यामध्ये असा हा पार्थ तिला त्रास देत असतो, त्यामुळे ती अजूनच चिडते. आणि तेव्हा ती म्हणते की देशमुख, तुम्ही मला ह्याच्यासाठी इथे घेऊन आलाय का, चुपचाप गाडी शिकवा, असं म्हणून ती त्याच्यावर ओरडते. आणि तेव्हा इथे देशमुख म्हणजेच पार्थ म्हणतो की काय झालं, माझ्यासमोर आला तो गाल, मग मी घेतलं, मग असं म्हणून लगेच ओरडतो की फोकस इकडे तिकडे बघायचं नाही, गाडी चालवण्यावर फोकस करायचा. असं करून तो विषय चेंज करतो आणि त्यावेळेस तिला सांगतो की आता मी जे काही सांगितले त्याच्यावर तुम्हाला परीक्षा द्यायची आहे आणि मी सगळं सांगून झाल्यानंतर तुमची परीक्षा घेणार आहे. असं म्हटल्यानंतर काव्या लगेच इकडे दुसऱ्या साईडला बघून वैतागून मनातल्या मनात करते की हा तर नुसता मास्टर झालेत आणि या पहिल्याच दिवशी कोण परीक्षा घेतं, असा तिच्या डोक्यामध्ये विचार येतो. आणि त्यावेळेस ती आधीच खूप इरिटेट झालेली असते आणि त्यात पार्थ हा एवढं स्ट्रिक्टली तिला गाडी शिकवण्यासाठी ट्राय करत असतो, त्यामुळे ती अजूनच वैतागून जाते. आता प्रेक्षकांनो बघा, ती मनातल्या मनात बडबड करत असते आणि त्यावेळेस पार्थ तिला विचारतो की तुम्ही काही बोललात का. त्यावेळेस ती चिडून म्हणते की मी काहीही बोलवलेले नाहीये आणि मला प्लीज सांगा गाडी कशी चालवायची. असं वैतागून त्याला ती ते पार्थला बोलत असते. आता प्रेक्षकांनो इकडे बघा, चक्क वसुंधरा इथे मिथून बरोबर कोडे सोडवण्यासाठी मदत करते. आणि त्यावेळेस ती म्हणते की उभा शब्द परीक्षा आणि आडवा शब्द समीक्षा असा येईल. असं म्हटल्यानंतर इथे मिथून म्हणतो की
वसुंधराताईने परीक्षा समीक्षा हा शब्द वापरून माझी पूर्ण केली अपेक्षा असं म्हटल्यानंतर वसुंधरा म्हणते की तुझ्या अशा फालतू जोकमुळे मी काही हसणार नाही आणि मला हसवण्याचा प्रयत्नही करू नकोस. मग बघा तेवढ्यातच इथे मानिनी जी आहे ती बाहेर आलेली असते आणि त्यावेळेस ती खूप अपसेट म्हणजेच तिला काहीतरी त्रास होतोय असं जाणवत असतं. आणि त्यावेळेस काय ग मानिनी काय झाले आणि किती उशीर झाला, तू किती वेळ झोपली आहेस, नाश्ता नाही काय नाही अजून. त्यावेळेस ती मालिनी ही अस्वस्थ चेहऱ्यानेच म्हणत असते की हो ताई मी बनवते आत्ता बनवणारच आहे, जातीये मी बनवते असं ती हळू आवाजात बोलत असते. आणि त्याच वेळेस बघा तिला गरगरत देखील असतं, चक्करही येत असते आणि जेवढ्यात ती चक्कर येऊन खाली पडणार तेवढ्यातच इथे जीवा पोहोचलेला असतो आणि जीवा लगेच मालिनीला पकडतो. आणि त्यावेळेस वसुंधरा ओरडते मालिनी काय झाले अगा, मिथून देखील म्हणतात की वहिनी काय होतंय असं म्हटल्यानंतर मग तिला इथे चेअरवर आणून बसवतात. आणि त्यावेळेस वसुंधरा तिला पाणी देते आणि तेव्हा ती म्हणते की काय ग नंदिनी सकाळपासून कुठे गेला होता हुंदडायला, काव्यही घरात नाही तूही घरात नाही, नाश्ता नाही काय नाही आणि सासूला आपल्या बरं वाटत नाही, एवढ्या गोष्टी कळत नाहीत का ग असं म्हटल्यानंतर मग इथे नंदिनी म्हणते की म्हणजे काव्यसुद्धा घरात नाही आहे का. त्यावेळेस वसुंधरा म्हणते की नाही आणि वसुंधरा ही चिडल्यानंतर मग जीवा जो आहे तो लगेच तिला उलट बोलतो आणि तो म्हणतो की नंदिनी तुला सॉरी म्हणायची काहीही गरज नाही आणि काय आम्हाला माहीत होतं का आईला चक्कर येणार आहे म्हणून, आम्हाला आधीच समजलेलं का. त्यावेळेस इथे मालिनी या दोघांनाही शांत बसवत म्हणते की नाही मला आता बरं वाटतंय, तुम्ही प्लीज काहीही बोलू नका. आणि तेवढ्यातच बघा इथं मिथून जे आहे तो आलेला असतो आणि त्यावेळेस तो वसुंधराला म्हणतो की वसुंधरा ताई ते त्यांना चक्कर आली आणि तुमचं काय चाललंय भांडणं. यावेळेस तो हा लिंबू पाणी घेऊन आलेला असतो आणि त्यावेळेस मालिनी म्हणते की थँक्यू, बरं झालं भाऊजी तुम्ही लिंबू पाणी घेऊन आलात ते. आणि असं म्हणून मग ही लिंबू पाणी संपवते. आणि आता इथे बघा सर्व इन्स्ट्रक्शन ह्या काव्याला देऊन झालेल्या असतात आणि त्यावेळेस पार्थ म्हणतो की मी आता जे काही विचारेन ते सर्व काही मला दाबून दाखवायचं. आणि त्यावेळेस तो म्हणतो की वायपर्स कुठे. आणि त्यावेळेस मग इथे काव्या वायपर्स चालू करते. त्यावेळेस तो हेडलाईट सांगतो, मग हेडलाईट देखील चालू करते. आणि आता पार्थ म्हणतो की आता हे सर्व जे काही मी सांगेन ते न बघता चालू करायचं, कारण तेव्हा मग लगेचच काव्याला धक्का बसून ती म्हणते अहो पार्थ हे कसं काय शक्य आहे. मग त्यावेळेस पार्थ म्हणतो की अचानक जर पाऊस आला तर मग काय तुम्ही खाली बघणार, त्यामुळे सरळ बघायचं आणि हे सर्व काही बटन मी जे काही सांगेल ते तिकडे न बघता सर्व काही मला दाबून दाखवायचं. आणि त्यावेळेस मग हिचा सर्व गोंधळ उडतो आणि ती हॉर्न वगैरे सर्व काही एकत्रच वाजवते. मग त्यावेळेस तिला पार्थ शांत करतो आणि आता म्हणतो की चला क्लच आणि गिअर टाकून दाखवा. मग त्यावेळेस ती चालू करताना गाडी गिअरमध्ये टाकताना तिच्याकडनं जे साऊंडचं बटन आहे ते दबतं आणि त्यावेळेस मग गाणं लागतं की कशी नशिबाने थट्टा आज मांडली. हे गाणं लागल्यानंतर मग तिला अजूनच वैताग येतो आणि ती जबर इथे पार्थवर चिडलेली असते आणि ती पार्थला जोरजोरात मारते की तुम्ही मुद्दाम माझी मज्जा घेता. आणि पार्थ मात्र जोरजोरात हसत असतो. आता इकडे बघा प्रेक्षकांनो जीवा हा मालिनीला तिच्या रूममध्ये घेऊन आलेला असतो आणि त्यावेळेस जीवाने नंदिनी का रागवली होती हे सर्व काही सत्य तर मालिनीला सांगितलेलं असतं. आणि मालिनी त्यावेळेस म्हणते की काय नंदिनीला असं वाटलं की तू सोडून देशील आणि कसं शक्य, तू कसा काय तिला सोडशील. त्यावेळेस जीवा म्हणतो की हो आणि तिला वाटलं की मी तिला सोडून देतोय का काय. मग तेव्हा मालिनी म्हणते की नका रे, तिची अशी मज्जेमध्ये मस्करीमध्ये सुद्धा अशी नका रे चेष्टा करत जाऊ तिची, तिला वाईट वाटतं आणि तिच्या तब्येतीबद्दल बोलले तिला अजूनच वाईट वाटत असेल. मग एवढ्यातच बघा नंदिनी तिथे येते आणि नंदिनी म्हणते की आई मिथून भाऊजीचा आणि वसुआत्याचा नाश्ता झालेला आहे, तुम्ही नाश्ता कधी करणार आहात, घ्या एवढं कलिंगड तरी खाऊन घ्या असं म्हणून ती मालिनीला इथं कलिंगड खाण्यासाठी देते. आणि त्यावेळेस ती म्हणते की अहो तुमचं काय, तुम्ही जा की नाश्ता करा असं म्हटल्यावर मग जीवा म्हणतो की तुझं काय. तेव्हा नंदिनी म्हणते की माझं मी नंतर बघेन असं म्हटल्यावर जीवा म्हणतो की मी आत्ता जातो आणि तुझ्यासाठी कलिंगडचं ज्यूस जे आहे ते बनवून आणतो असं म्हणून जीवा तिथून निघून जातो बघा. आणि तो गेल्यानंतर इथं नंदिनी मालिनीला म्हणते की आई खरंच खूप खूप सॉरी आहे, माझं चुकलं, मी जॉगिंगला जायलाच नको होतं आणि जरी मी जाणार असले तरी मी नाश्ता करून जाईन आणि जर एक तर मी सकाळचं आता जॉगिंगला जाणारच नाही असं म्हटल्यानंतर मालिनी म्हणते अगं थांब काहीही गरज नाही, तुझं जॉगिंग वगैरे नंतर करण्याची काहीही गरज नाही. आणि तुला माहिती आहे नंदिनी माझी सासू ही खरंच खूप चांगली होती, परंतु तुला माहिती आहे का ती बाहेरच्या लोकांचं खूप ऐकायच्या आणि
बाहेरच्या लोकांचाच विचार करायचा की बाहेरचे लोक काय म्हणतील, आपल्या सुनेनं असं केल्यावर लोक नावं ठेवतील असा विचार चालायचा. मला सुरुवातीला विक्रम देखील प्रोत्साहन देत होते, हे कर ते कर, तुझी काय इच्छा असेल ते तुझं तू करत जा. परंतु मी माझा डान्स जो आहे तो बाजूलाच ठेवला आणि माझ्या आवडीनिवडी मी सर्व काही साईडला सारले. आणि थोड्याच दिवसानंतर मंजूताई वसुंधराताई दोघी आले. मग त्यांची मुलं, माझी मुलं, हे सर्व सांभाळण्याच्या नंतर मला काहीही माझ्या आवडीनिवडी जोपासणं झालं नाही. पण आता नंदिनी, मी तुला सांगते, मी तेव्हाच ठरवलं की माझ्या सुना आल्या तर मी असं काहीही सांगणार नाही. समाज काय म्हणेल किंवा लोक काय बोलतील, 4 लोक आपल्याला काय म्हणतील, मी असं काहीही सांगणार नाही. मी माझ्या सुनांना म्हणणार की असं काहीही नसतं, तुम्हाला जे हवंय ते तुम्ही बिनधास्त करू शकता. मग यावेळेस बघा नंदिनी म्हणते की खरंच मी ना पहिल्या जन्मात कोणतं पुण्य केलं होतं म्हणून मला माझी एवढी सुंदर सासू मिळाली आहे. असं म्हटल्यावर बघा तेवढ्यातच जीवा तिथे येतो आणि जीवा म्हणतो की माझं काय. मग त्यावेळेस नंदिनी म्हणते की आई, मला 50% डिस्काउंटवर भेटलात आणि तुम्ही फ्री कुपनमध्ये मला भेटला आहात. असं म्हटल्यानंतर तो म्हणतो इस बात पे कलिंगड का ज्यूस हो जाए. आणि त्यावेळेस नंदिनीला इथं कलिंगडचा ज्यूस देतो आणि मालिनीला एक ग्लास ज्यूस देतो. मग त्यावेळेस मालिनी म्हणते की अरे मी खाते की कलिंगडच खाते. त्यावेळेस तो म्हणतो की हे जरा कठीण जाईल, हे अगदी सोपं आहे, ते फक्त पिऊन घ्यायचं. आणि त्यावेळेस तो तिला ज्यूस देतो आणि या दोघी जणी चेस करून ते ज्यूस जे आहे कलिंगडचं ते दोघी पित असतात बघा. आणि ते जे कलिंगड आहे ते जीवा खात असतो. आता दुसरीकडे प्रेक्षकांनो, इथे बघा रम्या ही काव्याला अजून घाबरवते. ती बिचारी गाडी शिकण्यासाठी आधीच घाबरलेली असते आणि त्यावेळेस अजूनही रम्या तिला घाबरवते की ती म्हणते पाणी, आग आणि गाडीच्या बाबतीत माणसाने कधीही खेळू नको. असं म्हटल्यावर हिचा मूड अजूनच अपसेट होतो आणि माझ्याकडून काही होईल का असा विचार इथे काव्याच्या मनामध्ये चालू असतो. तेव्हा प्रेक्षकांनो आता बघा पार्थ असा प्लॅन करतो की त्यामुळे हिचा इगो जो आहे तो हर्ट होईल आणि ती गाडी चालवण्यासाठी होकार देईल. आता काय करतो, पाऊस येतो असतो आणि त्याच वेळेस 4 ते 5 मुलं काव्याच्या गाडीसमोर आडवी येतात आणि त्यावेळेस एका मुलाला लागलेलं असतं. आणि तेव्हा पार्थ विचारतो की काव्या, तुम्ही गाडी चालवाल का. तेव्हा त्यातली मुलं जी असतात ती म्हणतात नको नको, बाईच्या गाडीमध्ये आम्हाला बसायचं नाही आणि बाईला स्वयंपाक बनवता येईल, काहीही करता येईल, पण बाईला कधीही गाडी चालवता येणार नाही. आणि यामुळे या काव्या मॅडमचा इगो हट होतो आणि ती म्हणते की काहीही झालं ते आज मीच गाडी चालवणार आणि तुम्ही सगळे बापई लोक माझ्या गाडीमध्ये बसायचं आहे. तर प्रेक्षकांनो, आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत की सर्व मुलं काव्याच्या गाडीमध्ये बसलेली आहात आणि काव्या ही व्यवस्थितपणे गाडी चालवेल का किंवा त्या मुलांना व्यवस्थित ड्रॉप करेल का, हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे न्यू अपडेट्स, डेली अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.